नमस्कार मंडळी. या आधीच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेचे 11 अध्याय पूर्ण केले. त्या सर्व अध्यायांच्या सर्व श्लोकांचे अर्थासह वाचन केले मंडळी. आजपासून आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करतोय. अथ द्वादश अध्याय. अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ताः त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यात सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, यापैकी कुणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. श्री भगवान म्हणाले, जे उपासक आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. ये त्वक्षरं निर्देश्यं व्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थं चलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. परंतु जे साधक सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर तथा अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तां सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहोपद्भिर्वाप्यते. ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. ज्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच दुष्कर असते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अन्यन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं सम्बुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. हे पार्थ, परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात, जे अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, जे माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि जे माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा मी जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. मज पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छप्तुं धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील, तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने तू मला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या ठायी उत्पन्न कर. अभ्यासे अपि असमर्थाः असि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. तू भक्तियोगाच्या विविध विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. मंडळी, याबरोबर या 12व्या भक्तियोग या अध्यायाचे 10 श्लोक आपण पूर्ण केले. उर्वरित
11 ते 20 आपण पाहू पुढील भागात. ओम नमो भगवते वासुदेवाय.